पुष्पा, पुष्पराज, झुकेगा नहीं साला हा डायलॉग तुम्ही नक्कीच ऐकला असणार. बरोबर, हा डायलॉग पुष्पा चित्रपटातला आहे. त्याचबरोबर आता नुकताच पुष्पा 2 हा चित्रपट 5 डिसेंबरला रिलीज झाला. सोबतच या चित्रपटाने अवघ्या काही दिवसातच 1000 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आणि सगळ्यांच्या मनावर अधिराज्य देखील केलं. पण सगळ्यांचा आवडता स्टार खऱ्या जीवनातील पुष्पाला म्हणजेच अल्लू अर्जुनला अटक झाल्याची माहिती समोर येते. पण आपल्यापैकी अनेकांना हे प्रकरण माहिती नसेल. नक्की या चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान झालं तरी काय की चक्क अल्लू अर्जुनला त्यामुळे अटक झाली? जाणून घेऊया व्हिडिओ मार्फत की नक्की हे प्रकरण आहे तरी काय. पुष्पा 2 हा चित्रपट रिलीज होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 4 डिसेंबरला हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये त्या चित्रपटाचा प्रीमियर लॉन्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याच दरम्यान अल्लू अर्जुन सुपरस्टार असल्याने त्याला पाहायला गर्दी जमली आणि या चेंगराचेंगरीत एका 35 वर्षीय महिलेचा जीव गेला. या प्रकरणी अल्लू अर्जुनवर FIR दाखल करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार श्वास गुदमरल्याने त्या महिलेचा जीव गेला आणि धक्कादायक म्हणजे त्या चेंगराचेंगरीत त्या महिलेच्या 9 वर्षाच्या मुलाची प्रकृती देखील गंभीर असल्याची माहिती समोर येते. त्याला दवाखान्यात भरती केलं असून या संदर्भात तपासानंतर चित्रपटातील मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि इतर कलाकार थिएटरमध्ये येणार असल्याची माहिती थिएटर व्यवस्थापनाने पोलिसांना दिली नाही, असं पोलीस आयुक्त अंशाश यादव म्हणाले आहेत. या घटनेनंतर 5 डिसेंबरला हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध चिकडपल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तर अल्लू अर्जुनने या प्रकरणाबाबत FIR रद्द करण्याची याचिका दाखल करत याचिकेचा निकाल घेईपर्यंत अटकेसह पुढील सर्व कारवाईला थांबवण्याची विनंती देखील केली होती. परंतु अल्लू अर्जुन याला आता अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत संध्या थिएटरचे मालक, थिएटरचे वरिष्ठ व्यवस्थापक आणि थिएटरच्या खालच्या बाल्कनीचे प्रभारी या तिन्ही जणांना चिकडपल्ली पोलिसांनी अटक केली आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर सध्या सगळेच लक्ष ठेवून आहेत. सोबतच बाकी ठिकाणाहून अल्लू अर्जुनने तसेच त्याच्या व्यवस्थापकाने पूर्वकल्पना न दिल्याने हे प्रकरण घडलं आहे असा आरोप सुद्धा लावण्यात येत आहे. याच दरम्यान अल्लू अर्जुनवर झालेली ही FIR त्याला या प्रकरणातून बाहेर काढेल की अजून हे प्रकरण गुंतागुंतीचं होईल हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण बातमीवर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा MB लाईव्ह मराठी.